अपहरण भाग 18. काही वेळाने सावी अंघोळ करून टेन्शनमध्ये बेडवर बसली होती आणि तिचे सर्व कपडे इकडे तिकडे विखुरलेले होते. सावी स्वतःलाच म्हणते, हे खूप झाले. याचा अर्थ आता माझ्याकडे चांगला ड्रेसही नाही. जेवणाच्या टेबलावर सावी बराच वेळ अचलला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण काही बोलू शकली नाही. अचल तिला विचारतो, तुला काही बोलायचे असेल तर तू बिनधडक सांग. सावी अचलला म्हणते, मला शॉपिंगला जायचं आहे. अचल आश्चर्यचकित होऊन म्हणतो, खरेदी पण का? सावी म्हणते, खरं तर मला कपडे विकत घ्यायचे आहेत. इतर अनेक गोष्टी आहेत ज्या मला घ्यायच्या आहेत. काळजी करू नका, मी माझ्या पैशाने सर्व काही खरेदी करेन. अचल सावीचे ऐकतो आणि म्हणतो, ठीक आहे, बॉडीगार्ड सोबत जा आणि लवकर ये. आणि हो, तुला पैसे देण्याची गरज नाही. असे बोलून अचल ऑफिसला निघून गेला. एक नोकर आला आणि सावीला म्हणतो, खाली बॉडीगार्ड तुमची वाट पाहत आहेत. नैना पटकन तयार होऊन खाली येते. ॲमेनोरा मॉलसमोर एक कार थांबली आणि सावी गाडीतून उतरली. मग ती मॉलकडे निघाली. मॉलमध्ये पोहोचल्यानंतर सावी कपड्याच्या दुकानात गेली. खरं तर तिला अचलसोबतच यायचं होतं, पण आज ती एकटी होती, त्यामुळे तिला थोडं विचित्र वाटत होतं. पण फारसा विचार न करता ती टॉप पाहत होती. अचानक सावीचे कोणीतरी मनगट पकडले आणि तिला बाजूला खेचले. सावी समोर उभ्या असलेल्या व्यक्तीकडे पाहण्याआधीच त्या व्यक्तीने हातात घेतलेला रुमाल सावीच्या चेहऱ्यावर ठेवला. काही वेळातच सावी बेशुद्ध होऊन त्या व्यक्तीच्या अंगावर पडली. सावीला अशा प्रकारे बेशुद्धीच्या अवस्थेत पाहून त्या व्यक्तीच्या ओठावर सैतानी हास्य उमटले. त्यानंतर त्या व्यक्तीने सावीला व्हीलचेअरवर बसवले आणि मॉलच्या बाहेर काढले. 1 तास झाला तरी मॅडम आल्या नाहीत. हे पाहण्यासाठी बॉडीगार्ड मॉलच्या आतमध्ये जातात आणि सावीला शोधतात, पण त्यांना सावी मिळत नाही. त्या व्यक्तीने सावीला कारच्या बॅकच्या सीटवर बसवले आणि स्वतः जाऊन ड्रायव्हिंग सीटवर बसला. त्यानंतर गाडी सुरू केल्यानंतर काही वेळातच गाडी तिथून वेगाने पुढे गेली. 3 तासानंतर सावी हळूहळू शुद्धीवर आली आणि तिने डोळे उघडून आजूबाजूला पाहिले तर सावी एका बंद खोलीत कैद होती. तिचे दोन्ही हातपाय बांधलेले होते. त्यांच्या तोंडावर पट्टीही बांधली होती. सावीला खुर्चीला बांधण्यात आले होते. सावी स्वतःला अशा प्रकारे बांधलेलं पाहून आश्चर्यचकित झाली होती. तिने स्वतःला मुक्त करण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या हाताला आणि पायाला दोरी इतकी घट्ट बांधलेली होती की तिला हालचाल करता येत नव्हती. त्या खोलीत सगळीकडे अंधार होता, त्यामुळे सावीला तिथे काहीच दिसत नव्हते. इकडे बॉडीगार्ड अचलला कॉल करतात आणि झालेली घटना सांगतात. अचल फोन ठेवतो आणि लगेच मॉलमध्ये पोहोचतो. तो CCTVमध्ये पाहतो. त्याला मॉलमध्ये झालेली घटना समजते. लगेच सावीला शोधण्यासाठी तो जातो. आजूबाजूला अंधार पाहून सावीला एक विचित्र भीती वाटू लागते. भीतीमुळे ती आणखी वेगाने स्वतःला मुक्त करण्याचा प्रयत्न करते. तिला ओरडता पण येत नव्हतं, कारण तोंडावर पट्टी असल्यामुळे ती काही ओरडू शकली नाही. तिला अस्वस्थ वाटत होते आणि अस्वस्थतेमुळे तिच्या कपाळावर घाम आला होता. त्याच क्षणी अचानक दरवाजा उघडतो. हे पाहून सावी आपली नजर समोरच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न करते, पण अंधार असल्याने तिला काही स्पष्ट दिसत नव्हते. अचानक त्या खोलीची लाईट चालू होते, त्यामुळे तिने डोळे घट्ट बंद केले. तेव्हा तिला जाणवते की कोणीतरी तिच्या अगदी जवळ उभा आहे. हे लक्षात येताच सावी लगेच डोळे उघडते आणि समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला पाहून आश्चर्यचकित होते. ती त्या व्यक्तीकडे घृणास्पद नजरेने पाहू लागते. तेवढ्यात त्या व्यक्तीचा मोठ्याने हसण्याचा आवाज ऐकू येतो. हे ऐकून सावी डोळे मिटून त्याच्याकडे पाहू लागली. सावीला अशा रागाच्या मूडमध्ये पाहून तो माणूस हसून म्हणतो, काय झालं बाळा? मला असं तुझ्यासमोर पाहून तुला आश्चर्य वाटते? तुला खूप काही सांगायचं आहे, नाही का? तुला माझ्यावर ओरडायचं आहे, पण अरे, तुला ओरडता येत नाही. ठीक आहे, इतकी अस्वस्थ आहेस तर मी तुला मुक्त करेन. असे म्हणत त्या व्यक्तीने सावीच्या तोंडावरची पट्टी काढून टाकली. त्या व्यक्तीने सावीच्या तोंडावरचं पट्टी काढताच सावी ओरडते, आतीन, तुझी इतकी हिंमत वाढली आहे की तू मला पळवून इथं आणलंस. माझ्याबद्दल अचलला माहीत झालं तर तो तुला जिवंतच ठेवणार नाही.